महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजचा आपला क्लास एम्प्लॉयबिलिटी स्किल जो सब्जेक्ट फर्स्ट इयर सर्व ट्रेडकरिता कॉमन आहे, कंपल्सरी आहे, त्या सब्जेक्टची आपली MCQची सिरीज चाललेली आहे, जे की आपल्याला निम्मीनी प्रोव्हाइड केलेली आहे, जे आपल्या पेपरमध्ये येतात CBT एक्झाममध्ये, त्यालाच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे। तर आजचा आपला 11वा क्लास आहे। याच्यापूर्वी आपले 10 क्लास झालेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, म्हणजे सुरुवातीचे पण तुम्ही पूर्ण सेशन बघू शकता। म्हणजे तुम्ही जर सेशन बघितले तर तुम्हाला जास्त वाचायची जास्त लक्षात ठेवायची गरज पडणार नाही, ठीक आहे। आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये मॉक टेस्ट द्यायची असणार किंवा फ्रीमध्ये MCQची PDF डाउनलोड करायची असेल, तेही मराठी आणि इंग्लिशमध्ये, तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड पण करू शकता, ठीक आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळायला हवं, ठीक आहे। चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 11वा क्लास आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल फर्स्ट इयर ITI सर्व ट्रेड करता निम्मीनी MCQ दिले आहे, त्याला आपण कव्हर करण्याच्या मागे लागलेलो, ठीक आहे। तर आजचा आपला 4थ्या युनिटवरती क्लास आहे, म्हणजेच त्याला कम्युनिकेशन स्किल म्हणू किंवा संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य असं पण आपण म्हणू शकतो, ठीक आहे। ते ऑलरेडी आपले 4 युनिट झालेले आहे, 1, 2, 3 आणि 6 एवढे। त्याची प्लेलिस्ट तुम्हाला प्लेलिस्ट पण आहे, प्लेलिस्टची लिंक पण तुम्हाला दिलेली आहे। आणि आजचा जो सेशन आहे त्या सेशनमध्ये आपण हे जे 50 आहेत त्याच्यातले पण 25 ऑलरेडी झाले याच्या पहिले 10व्या क्लासमध्ये। आता 11व्या क्लासमध्ये आपण याला निपटवून टाकू, याचा विषय पूर्ण मोकळा करून टाकू, ठीक आहे। तर पहिला प्रश्न, आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया। प्रश्न फक्त 2 भाषेमध्ये लक्षामध्ये ठेवायचा। नवीन विद्यार्थ्यांकरता प्रत्येक वेळेस मला इन्स्ट्रक्शन रिपीट द्यावं लागतं, ठीक आहे। जे जुने आहेत त्यांना असं वाटू शकते की जर प्रत्येक वेळेस सारखंच सांगतात, सारखं सांगायचं कारण असं की प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणी ना कोणी काय असतं, नवीन असतं त्याच्यामुळे, ठीक आहे। चला मग पहिला प्रश्न, विचारांची देवाणघेवाण रिकामी जागाद्वारे होते। आता मी पहिलेच आपण चर्चा केली की विचार किंवा त्याला आयडिया म्हणू किंवा थाट म्हणू, एकामेकाची एक्सचेंज करतो, ठीक आहे। एखादी आयडिया मी तुमच्याशी शेअर करतो, ते सर्व कशाने पॉसिबल आहे? फक्त आणि फक्त संवाद किंवा संभाषण किंवा कम्युनिकेशन, त्यानेच ते कसं आहे शक्य आहे। तर फक्त संवाद किंवा संभाषणानेच ते काय आहे शक्य आहे, कम्युनिकेशन, ठीक आहे। नुसते ऐकण्याने होणार नाही, पाहण्याने होणार नाही ना, गाणं म्हणून तर बिलकुलच होणार नाही, म्हणजे हे उत्तर काय एकदम परफेक्ट। नंतरचा प्रश्न आहे, कामाच्या ठिकाणी संवादाने रिकामी जागाचे पालन केले पाहिजे, ठीक आहे। आता तुम्ही जर कामाच्या ठिकाणी आहे, कामाच्या म्हणजे आता बघा घरी नियम लागत नाही, पण तुम्ही कामाच्या ठिकाणी म्हणजे कुठे, आता तुम्ही ITI झाला आणि तुम्ही जॉब करायला गेले एखाद्या कंपनीमध्ये, ठीक आहे। कंपनीमध्ये गेले तर जसं तुम्ही समजा घरी मित्रांसोबत खेळता किंवा मित्रांच्या घरी खेळता किंवा मित्रांसोबत खेळता तुम्ही किंवा बसता बोलता उठता, तर तिथं बोलणं सर्व गोष्टी म्हणजे अशा वायफळ पद्धतीने चालतात। पण ऑफिशियलमध्ये ते सर्व चालत नाही, तर त्याचे काही नियम असतात, त्याचे काय असतात, नियम असतात। तर ऑफिसमध्ये ऑफिशियल म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी वर्कप्लेसच्या ठिकाणी तुम्ही नेमकं कशाचे पालन केले पाहिजे संवाद करण्याकरता, संवादाने नेमकं कोणत्या गोष्टीचं तुम्ही पालन कराल, तर त्याला आयडिया नाही म्हणता येणार, मजकूर नाही म्हणता येणार, आणि बंद करा किंवा जवळ, क्लोज किंवा बंद होते आणि जवळ होते, ठीक आहे। 6C वापर करायचा आहे आणि 6C फॉलो करायचा। मग तुम्ही म्हणाल सर 6C काय, तर 6 वेळा C, तर सर 6 वेळा C म्हणजे काय, ABCD मध्ये ती एकच वेळा येते, हो बरोबर आहे, पण आपल्या अभ्यासामध्ये 6 वेळा एक येते। जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी जर बोलायचं असणार तर ते कसं असलं पाहिजे, क्लिअर म्हणजे स्पष्ट, करेक्ट म्हणजे बरोबर, कंप्लीट म्हणजे पूर्ण, कॉन्सिस म्हणजे काय, संक्षिप्त म्हणजे असं शॉर्टमध्ये म्हणजे कमी शब्दामध्ये जास्त, ठीक आहे। त्याच्यानंतर कन्सिडरेट म्हणजे विचारशील असलं पाहिजे, आणि कॉर्टेज किंवा कॉर्टिकस म्हटलं पाहिजे किंवा विनम्र म्हणू आपण त्याला, काय म्हणू, विनम्र म्हणू। तर असं सर्वांचं सुरुवात कशापासून झाली आहे, C पासून, म्हणूनच याला सर्वांना काय म्हटलं जातं, 6C असं म्हटलं जातं। याचं काय करावं लागते, पालन करावं लागते वर्कप्लेसमध्ये बोलत असताना, ठीक आहे। तर 6 काय झालं, C झालं। तुम्ही बरोबर, आता एवढं पाठ करायची गरज नाही आहे, फक्त लक्षात ठेवा माझं काम आहे ना 6C, तर मग नेमकं 6C म्हणजे काय होते ते सांगणं काय माझं काम आहे तुम्हाला, ठीक आहे। चला नंतरचा प्रश्न आहे, संस्था प्रामुख्याने रिकामी जागा द्वारे संवाद साधतात, ठीक आहे। संस्था म्हणजे काय, ऑफिस समजू आपण, ऑफिस म्हणा, ऑर्गनायझेशन म्हणा, आता एखादी कंपनीलाच घेऊन चालू आपण, ती संवाद तुमच्याशी असं म्हणते का, अरे उद्या तू इंटरव्ह्यूला आहे, अरे तुझं सिलेक्शन झालं, असं तोंडी सांगते का तुम्हाला तुमचा बॉस, नाही, ते पूर्ण काय असतं, पत्रव्यवहार असतं, पण तो पत्रव्यवहार कागदी नसतो, तसा का असतो, इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने असतो आजच्या काळानुसार। कोणत्या काळानुसार, इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने। तर ते लेटर नाही देतात तुम्हाला, ठीक आहे। आजकाल
आजकाल पहिले यायचे, पहिले जेव्हा इंटरनेटचा फॅड नव्हता तेव्हा तुम्हाला पत्र पण यायचे, पण आता कसे येतात, मेल येतात, पण ईमेल येतात. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मेल येतात. तुम्हाला आता तुमचा संवाद करायचा असणार, तुम्हाला काढून टाकायचं असणार जॉबवरी, तरी पण तुम्हाला काय येतं, ईमेल येतं. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट राहील. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, सूर्या आणि त्याची 10 सदस्याची टीम मीटिंगमध्ये आहे. ठीक आहे, सूर्या आहे आणि त्याचे त्याचे पार्टनर्स आहे 10 जण. ठीक आहे, सूर्या हिंदीत बोलत आहे. सूर्या कसा बोलत आहे, हिंदीमध्ये. त्याच्या टीममधील 6 सदस्यांना हिंदी समजते, म्हणजे टोटल किती आहे, 10 जण आहे. 10 पैकी 6 जणांना हिंदी समजते, पण त्याच्यातल्या 4 जणांना हिंदी समजत नाही. 4 जणांना सदस्यांना हिंदी समजत नाही. मग सूर्याने काय करू नये, सूर्याने काय करू नये असा विचारला आहे. आता ॲक्च्युली या प्रश्नाचे ऑप्शन बघाल ना, एकदम वेगळेच ऑप्शन आहे की काय करू नये. तर आता तुम्हाला माहीत आहे की 10 जण आहे, 10 जणांना आपण मीटिंगसाठी बसला आणि 10 पैकी मी जे बोलत आहे ते फक्त 6 जणांना समजत आहे, 4 जणांना समजत नाही आहे. मग 4 जण तिथं असून नसल्यासारखे झाले, तर मग तुम्ही काय नाही करायला पाहिजे, एकदम सोपं. त्या 4 जणांना नाही समजत ना, तर मग नाही समजत तुम्ही हिंदीमध्ये कसं बोलू, मला अशी मग भाषा शोधावी लागेल की ज्याने त्या 4 आणि 6 10 जणांना समजलं पाहिजे. नाही तर मग अर्थच नाही आहे ना माझ्या बोलण्याला. कारण ते आपण मीटिंगमध्ये बसला, आपले सदस्य आहे ते आणि आपल्या टीममध्ये, त्यालाच समजत नाही मी काय बोलत आहे, तर बरोबर आहे, तर मग त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून मग काय, मग अशी भाषा शोधावी लागेल मला की त्यात सर्वांना समजली पाहिजे. म्हणजेच काय की ऑप्शनमध्ये काय असायला पाहिजे की मला हिंदीमध्ये आता बोलायचं नाही. म्हणून जर बघा त्याच्या टीमची बैठक या ऑप्शनमध्ये काही त्याचा अर्थच लागत नाही. त्यांनी बोलतच राहावे हिंदीत. ठीक आहे, म्हणजे हा ऑप्शन करू नये मध्ये आपण नाही टाकू शकत त्याला. 4 सदस्याला काढून टाका असं तर आपण करणारच नाही. ठीक आहे, काढून टाका. ॲक्च्युली हा पण नाही मध्ये येते. ॲक्च्युली इथं कसं पाहिजे होतं, सूर्याने काय करू नये, स्पीक इन हिंदी, हिंदीमध्ये त्यांनी बोलू नये. म्हणजे बघा ॲक्च्युली त्यांनी बोलत राहावे असं पण करू नये, सदस्यांना काढून टाकावं असंही करू नये. बरोबर आहे. आणि चौथा जो ऑप्शन आहे हिंदीत बोला असंही करू नये. ॲक्च्युली 3 ऑप्शन करू नयेवाले आहे, पण त्यांनी आपल्याला एकच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर सर्वात प्रभावशाली काय, सर्वात व्यवस्थित काय की त्यांनी हिंदीमध्ये बोलू नये, त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करावं. म्हणून याचं डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. थोडंसं कन्फ्युजिंग आहे, बरोबर बघून घ्या. 3 ऑप्शन करू नयेवालेच आहे, पण तुम्हाला डी सिलेक्ट करायचा आहे. बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे विशाल. ॲक्च्युली प्रश्न बनवणारे मी याच्यापूर्वी सांगितलं ना, ते निम्मीवाले झोपत असतात की झोपेत प्रश्न काढतात, तर ते त्यांनाच माहीत. बरोबर आहे, त्यांनाच माहीत. ते एवढे म्हणजे बिन डोक्याचे आहे काही, म्हणजे काही प्रश्न असे आहे की त्याचा अर्थ जुळत नाही, ऑप्शन जुळत नाही. पेपरमध्ये सिलेबस एक देतात, प्रश्न कधी कधी एक टाकतात, ते त्यांना समजा नाही. दरवर्षी नवीन काहीतरी सिलेबस टाकतात, ते काय त्याच्या डोक्यात फरक आहे की काय निम्मीवाल्यांच्या, तर त्यांनाच माहीत. आता आपल्याला नाही माहीत, फक्त आपल्याला दिलं आहे ते सर्व आपल्याला शिकून घ्यायचं. ठीक आहे, बघा विशाल काही गुप्त अधिकृत कागदपत्रे त्याच्या व्यवस्थापकाला म्हणजे त्याच्या मॅनेजरला पाठवायचे आहे, तर त्याने कसे पाठवू नये असं विचारलं आहे. त्याला एकदम गुप्त, एकदम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, तर ते कसे पाठवू नये असं म्हटलं आहे. बघा व्हॉट्सअपनी पाठवू नये, एकदम सिक्युअर जर पाहिजे असणार तर व्हॉट्सअपनी जमणार नाही. कधी कोणाच्या हाती जाणार, गॅलरीमध्ये येणार, ते काही सांगता येत नाही. म्हणजे गुप्त जर असलं तर व्हॉट्सअपनी पाठवायचं नाही. ईमेलने पाठवू शकता, स्पीड पोस्टनी करू शकता, किंवा त्याला थेट भेटून म्हणजे डायरेक्ट भेटून पण देऊ शकता, पण व्हॉट्सअपनी बिलकुल पाठवायचं नाही, एकदम इम्पॉर्टंट असलं तर. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय राहील, बरोबर. कसं पाठवू नये म्हटलं, व्हॉट्सअपने पाठवू नये. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे वेगवेगळे लोक एकाच कामावर एकत्र काम करतात, याला रिकामी जागा काय म्हणतात. म्हणजे काय, सर्व लोक काय झाले, एकत्रित आले. कसे आले, एकत्रित आले. म्हणजे तुम्ही मी असे 5-6 जण आणि एका कामामध्ये आपण भिडलो, एका कामामध्ये आपण लागलो, तर आपण नेमकं त्याला काय म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण, टीम वर्क म्हणतो. काय म्हणतो, टीम वर्क. म्हणजे सर्व मिळून आपण एकत्र येऊन काम करणं, एकत्रच एक काम करणं, त्याला आपण काय म्हणतो, टीम वर्क म्हणतो. ठीक आहे, अभ्यास पण टीम वर्कमध्ये करता येते, पण ते तुम्हाला करता आला पाहिजे. बरोबर आहे. तर सध्या आपण प्रश्नाचं उत्तर हे काय, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे प्रश्नावरती राहू, कारण की असं बोलायला गेलं तर खूप सारा बोलायसाठी आहे, पण आपल्याकडे वेळेचा काय असतो, अभाव असतो. ठीक आहे, कारण की मला माहीत आहे विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वात कठीण जर कोणता जॉब असणार त्यांच्यासाठी तर तो म्हणजे अभ्यास. तो म्हणजे काय, अभ्यास. सर्वात कंटाळवाणा विषय म्हणजे काय, अभ्यास. पण ॲक्च्युअल तोच तुमचं भविष्य काय करू शकतो, बदलवू शकतो. पण हे कसं आहे, समजून सांगूनही समजायला तयार राहत नाही विद्यार्थी. म्हणून मला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो, जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजलं पाहिजे, तो माझा प्रयत्न असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर रिकामी जागा ही संकल्पना टीमवर्कचे उत्तम वर्णन करते. ठीक आहे, असा कोणता शब्द आहे जो टीमवर्कला मॅच करतो, उत्तम वर्णन करतो त्याला. तर बघा
युनिटी पण करू शकतं, पण सध्या युनिटीला पुन्हा दुसरा ऑप्शन बघा, त्याला तालमेल म्हणता येईल. म्हणजे टीमवर्क जर असलं तर टीमवर्क कोणाला म्हणू, ज्याच्यामध्ये तालमेल असणार. काय म्हणू, तालमेल. त्याला सिनर्जी म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये काय सिनर्जी म्हटलं जातं, सेनर्जी म्हटलं जातं, सिनर्जी असं प्रोनाऊन्सिएशन वेगळं वेगळं असतं. त्याला आपण तालमेल म्हणू. म्हणजे टीमवर्कमध्ये काय असलं पाहिजे, तालमेल असला पाहिजे. मग तालमेल म्हणजे काय झालं, संकल्पना टीमवर्कवरती बरोबर काम करते. ठीक आहे, तालमेल असला पाहिजे, तेव्हाच तालमेल असल्यावरच तुम्ही एकतेने काम करू शकता. बरोबर आहे. म्हणून तालमेल काय पहिला ऑप्शन आहे, तर बी वाला ऑप्शन काय एकदम परफेक्ट राहील त्याच्यासाठी. त्याच्यानंतरचं आहे सामायिकीकरण प्रत्येकाला सहभागी आणि रिकामी जागा होण्यास मदत करेल. सामायिकीकरण म्हणजे काय, आपण शेअरिंग म्हणतो. एकमेकांची शेअरिंग जर करत असेल प्रत्येकाला सहभागी होण्यास आणि रिकामी जागा कशासाठी, बघा आनंदित करण्यासाठी नाही म्हणता येईल. थोडं बहुत करू शकतो आपण त्याला शेअर करून कोणत्या गोष्टी, दुःख पण देऊ शकतो पण तेवढं पण नाही देऊ शकत, पण मोटिवेट करू शकतो त्याला. म्हणजे सहभागी करून त्याला काय करू शकतो, मोटिवेट करू शकतो आपण. कशाने, जर आपण त्याच्याशी शेअर केलं तर प्रत्येकाला सहभागी करू शकतो. म्हणजे कोणती गोष्ट एखादी, जर मी जसं शिकवत आहे, मी माझं नॉलेज तुमच्याशी शेअर करत आहे, बरोबर आहे, शेअर करून तुम्हाला त्याच्यात सहभागी पण करत आहे आणि तुम्हाला मोटिवेट प्रवृत्त पण करताय किंवा प्रेरित पण करताय की नाही तुम्ही अभ्यास करू शकता, तुम्ही पास होऊ शकता, 50 पैकी 50 पण मार्क घेऊ शकता म्हणून. बरोबर आहे. तर म्हणून याचा सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, राम, विनय आणि संदीप भूगोल प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक टीम म्हणून काम करत आहे. मग बघा तिघ जण आहे, राम आहे, विनय आणि संदीप आहे, तिघे जण काम करत आहे. ॲक्च्युली या प्रश्नामध्ये करेक्शन आहे, सांगतो मी काय तर. ठीक आहे, काम करत आहे तर विनय आपले विचार मांडत आहे. म्हणजे तिघापैकी विनय काय झाला, विनय आपले विचार मांडत आहे. मग उरले कोण, राम आणि संदीप उरलात. मग त्या दोघांनी काय करायला पाहिजे, ॲक्च्युली इथं विनय आणि संदीप म्हटलं आहे. ॲक्च्युली विनयच्या ठिकाणी काय पाहिजे होतं, राम पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, राम पाहिजे होतं. पण काय हरकत नाही, आपल्याला काय करायचं नाही, प्रश्न समजणं आपल्याला महत्त्वाचं आहे. मग विनय जेव्हा बोलत आहे तर रामनं संदीपनं काय करायला पाहिजे, बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऐकायला पाहिजे. म्हणजे तिघं मित्र आहे, एक जण प्रोजेक्ट करताय त्या तिघं मिळून, आणि एक जण त्याच्यात काहीतरी बोलत आहे, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर दोघांचं काम काय, त्यांच्याकडे लक्ष देणं. त्यांच्याकडे काय करणं, लक्ष देणं. म्हणजे काय, सक्रियपणे ऐकणं. म्हणजे बरोबर लिसन ॲक्टिवली काय केलं पाहिजे, त्यांनी ऐकलं पाहिजे. म्हणजे याचं हे उत्तर काय राहील, बरोबर. तर खेळायला जाणार नाही, ग्राउंड भोवती फिरणार नाही आणि काही करू नका असं नाही करायचं. ठीक आहे, हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. चला नंतरचा प्रश्न आहे टीना आणि लीरा. ठीक आहे, दोन नाव आहे, टीना आणि लीरा. टीम शाळेतील चित्रकला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करत आहे. ठीक आहे, टीना आहे आणि लीरा. टीना आता नाव मुलीचं असणार, मुलाचं असणार, कशाचंही असो, त्यांनी दोघी मिळून काय करताय, काम करताय. तर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन्ही संघांनी काय करावं, म्हणजे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोघांनी काय केलं पाहिजे, प्रतिकार करा. नाही, प्रतिकार करून कसं होणार, कामच होणार नाही. त्यांनी काय केलं पाहिजे, जबाबदारी सामायिक केली पाहिजे किंवा सामायिक करा. म्हणजेच काय, शेअर करा तुम्ही आपापलं रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे आपली जबाबदारी काय, की नाही तू एवढं काम कर आणि मी बरोबर एवढं काम करेल. म्हणजे त्यांनी काय बरोबर पूर्ण आपलं प्रोजेक्ट कंप्लीट होईल. ॲक्च्युली प्रोजेक्ट कशासाठी दिला जाते, जसं तुम्ही कॉलेजमध्ये वगैरे आपण प्रोजेक्ट वगैरे देतो, कशासाठी, तुमच्या टीमवर्कची भावना आली पाहिजे, टीमवर्कचं तुम्हाला समजलं पाहिजे की नाही सर्व मिळून आपण कशा पद्धतीने काम करू शकतो. ॲक्च्युली प्रोजेक्ट कशासाठी असतो, त्याच्यासाठी असतो. बरोबर आहे. तर शेअर रिस्पॉन्सिबिलिटी आपण काय करायला पाहिजे, एकामेकांना शेअर केली पाहिजे. म्हणजे याचं बी उत्तर काय राहील, एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, लढाई करून जमणार नाही आणि आर्ग्युमेंट करू नये, युक्तिवाद करू नये, काही जमणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकांच्या दोन गटामधील वाद किंवा मतभेदाला रिकामी जागा म्हणतात. ठीक आहे, त्याला एक शब्द आहे, याला शब्द आहे. दोघांच्या मतामध्ये जर मतभेद असला, आता तो घरचा असू शकतो, मित्रांमधला असू शकतो, बाहेरचा असू शकतो, जॉबवरचा असू शकतो, बॉसमधला, एम्प्लॉयमधला असू शकतो, कोणाच्याही मतातला असू शकतो, दोन व्यक्तीच्या मतामधला जर मतभेद असणार त्याला आपण काय म्हणतो, एक प्रकारचा तो संघर्ष आहे, एक प्रकारचा संघर्ष. तर शब्द आहे कॉन्फ्लिक्ट नावाचा. काय, कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, संघर्ष. म्हणजे त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. मतभेदला कॉन्फ्लिक्ट लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर संघर्ष सहसा रिकामी जागा निर्माण करते. जर कॉन्फ्लिक्ट असला, मतभेद असला, कॉन्फ्लिक्ट आहे, आपल्या दोघांमध्ये मतभेद आहे समजा, ठीक आहे, तर आपण पाहिजे तसं काम करू शकणार नाही, आणि आपली भावना काय असणार, नकारात्मक असणार. म्हणजे कशी असणार, निगेटिव्ह इमोशन्स असणार. आपल्या भावना कशा असणार, निगेटिव्ह. म्हणजे मी काय म्हणे, हे काय काम करते माझ्यासोबत, मग तुम्ही म्हणाल हे यांनी काय काम करते माझ्यासोबत, म्हणजे असं राहील. म्हणजे काय, कॉन्फ्लिक्ट असला तर मग काय होईल, संघर्ष असला तर ते काम कसं राहील, नकारात्मक पूर्णपणे आपले विचार राहील किंवा आपल्या भावना काय राहील, पूर्णपणे नकारात्मक राहील. म्हणजे याचं हे उत्तर काय राहील, एकदम परफेक्ट राहील. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे कामाच्या ठिकाणी संघर्ष रिकामी जागा वर परिणाम करतो. आता बघा,
याच्यामध्ये काय गडबड आहे सांगतो, ठीक आहे. कामाच्या ठिकाणी म्हणजे वर्क प्लेस जर असलं आणि त्याच्यामध्ये मतभेद असला, म्हणजे दोन समजा एम्प्लॉई एखाद्या कंपनीमध्ये एखादा काम करत आहे आणि त्यांच्यामध्ये कसं आहे मतभेद आहे, त्यांच्यामध्ये काय मतभेद आहे, मग आता ते काम त्यांचं प्रॉपर पद्धतीने होणार नाही. म्हणजे यांनी काहीतरी काम केलं तर तो काड्या करण्याचा प्रयत्न करणार, तो केला तर हा काहीतरी कारनामा करणार, म्हणजे काम व्यवस्थितपणाने होणार नाही. कारण दोघांचं मतभेद झालेला आहे ना, दोघं कॉन्फ्लिक्ट आहे, दोघांचं मतं कसे आहे कॉन्फ्लिक्ट आहे. त्याच्याकरतानी ते कामावरती आपला काय पडणार परिणाम पडणार सरळ सरळ. म्हणजे जर आपला भांडण होऊन असेल ना, दोघांनाही एकच काम दिलं तर काम ते धडानं होणार नाही, आपलं ते एकदम अस्तव्यस्त होऊन जाईल, आपलं काम बरोबर होणार नाही. म्हणजे याचा परिणाम कशावरती पडला कामावरती पडला. पण आता गंमत सांगतो इथं काय आहे तर, ठीक आहे बघा याचं उत्तर काय असायला पाहिजे, काम करण्याची क्षमतावर काय पडणार परिणाम पडणार. म्हणजे याचं उत्तर काय असायला पाहिजे ए असायला पाहिजे. पण निम्मीच्या जर बुकामध्ये तुम्ही जर बघितलं याचं उत्तर क्लीन द ऑफिस म्हणजे कार्यालय स्वच्छता असं दिलेलं आहे. कुठे दिलेलं आहे निम्मीमध्ये, कुठं दिलेलं आहे निम्मीची जे आन्सर की आहे त्याच्यामध्ये. पण हे आन्सर की आहे चुकीची आहे. कारण की बघा मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं मी शिक्षक आहे, मी मास्टर आहे, मी तुमचा मार्गदर्शक आहे. तर माझं काम आहे तुम्हाला योग्य ते सांगणं, बरोबर आहे ते सांगणं. मास्तरचं कामच ते आहे ना, योग्य ते आपल्या विद्यार्थ्यांना सांगणं, बरोबर मार्गदर्शन करणं. तर मी तुम्हाला चुकीचं सांगू शकत नाही. मग परीक्षेत आता काही विद्यार्थी असतात सर मग आम्ही ए मारू का सी मारू, तर मग माझं म्हणणं राहिलं भाऊ जे बरोबर आहे तेच मारणं. उद्या चालून त्यांच्या लक्षात आलं, कारण की जसं आपण अभ्यास करून आपल्या लक्षामध्ये येत आहे तसं ज्यांनी प्रश्न काढले त्यांचे पण विद्यार्थी असणार, त्यांच्या पण लक्षात येणार. आणि जर का त्यांनी आन्सर की बदलवली मग पेपरमध्ये त्यांनी करेक्ट करून टाकणार. मग आता काही जण म्हणतात की सर मग कसं निम्मीने जे दिलाय सी दिलाय तर तुम्हाला मग मरायचं आहे तुम्ही मरा आपल्या मताने. पण माझं म्हणणं काय राहील फक्त की नाही जे बरोबर आहे ते मारा, जे व्हायचं आहे ते आपण पाहून घेऊ, बरोबर आहे. त्याचं उत्तर काय कॉन्फ्लिक्टनी परिणाम कशावरती पडतो आपल्या कामाची जे क्षमता आहे त्याच्यावरती काय करतो परिणाम पडतो, ठीक आहे. म्हणजे सी वालं उत्तर निम्मीचं चूक आहे आणि आपली जे टेस्ट आहे त्याच्यामध्ये पण मी ए उत्तर काय करून देईल बरोबर करून देईल, ठीक आहे. लक्षात ठेवा निम्मीचं सी आणि आपलं जे बरोबर आहे ॲक्च्युअल ते काय आहे त्याला काय म्हणू कामावरती परिणाम पडणार. तुम्ही साधा विचार पण करू शकता आणि विचार करून उत्तर पण देऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर जेम्सला शुक्रवारी त्याच्या टीमचे सदस्य सूरज, रीना आणि नगमा यांना भेटायचे होते, ठीक आहे. जेम्सला काय करायचं आहे जे आपले टीम मेंबर आहे तिघ जण आहे सूरज आहे रीना आणि नगमा आहे यांना भेटायचं आहे. तर जेम्सनी काय केलं सूरजला आणि रीनाला काय केला फोन केला, म्हणजे नगमाला काय केलं सोडून दिलं. नगमाला फोन करायचं त्याने काय केलं सोडून दिलं. तर मात्र त्याने नगमाला माहिती दिली नाही का भेटायचं आहे म्हणून. तर हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. कशाचे उदाहरण म्हणजे बघा मला उद्या तुम्हाला भेटायचं आहे आणि मी फोनच नाही करता आणि उद्या तुम्हाला भेटायला येतात, मग याच्यात काय झालं म्हणजे मूर्खपणा तर झाल्याच पण ऑप्शनमध्ये मूर्खपणा असणार नाही. काय असणार याला खराब संवाद म्हणू. म्हणजे काय पुअर कम्युनिकेशन. त्याचे ज्या बाकीच्यांना सांगितलं आणि एकाला सोडून दिलं म्हणजे कम्युनिकेशन कसं झालं पुअर झालं. कसं झालं पुअर झालं. पुअर म्हणजे तो गरीबवाला नाही खराबवाला पुअर झालं, ठीक आहे. त्याला टायपिंग एरर नाही म्हणता येईल, ताण नाही म्हणता येईल आणि खराब ऐकणे पण नाही म्हणता येईल. खूप पुअर कम्युनिकेशन झालं. काय झालं पुअर कम्युनिकेशन. एकाला त्यांनी फोनच नाही केला, बरोबर आहे. तर याचं ए उत्तरमध्ये भेटायला पण येणार नाही ना उद्या, बरोबर आहे. मग याचं ए उत्तर काय एकदम परफेक्ट राहील. नंतरचा प्रश्न आहे की श्वेता आणि रक्षित हे सहकारी आहे. श्वेता आणि रक्षित काय दोघंही सहकारी म्हणजे सोबत काम करतात, कोवर्कर आहे, एकमेकांसोबत काम करतात. एकही प्रकल्प व्यवस्थित पूर्ण न केल्यामुळे ते एकमेकांवर नाराज आहे. म्हणजे ते दोघं मिळून काम करतात आणि एकही काम त्यांचं पूर्ण होत नाही तर मग ते कसं दोष देतं, मग मी तुम्हाला दोष देतो तुम्ही मला दोष दे, बरोबर आहे. मग कामाच्या ठिकाणी अशा संघर्षाचे निराकरण करण्याचा चांगला कोणता मार्ग आहे. मग आता दोघांजवळ काय मार्ग आहे की मला येत आहे तुमचा राग ना तुम्हाला येत आहे माझा राग आणि आपलं काम काही होत नाही आहे, बरोबर. मग अशा वेळेस काय करायचं एकामेकांनी दोघांनी कॉलर पकडायची एकमेकाची की एकामेकाच्या छातीवर बसायचं की मारापिटी करायची की भांडण करायचं, नेमकं काय करायचं असं तुम्हाला ऑप्शनमध्ये विचारलं. पहिला ऑप्शन आहे सदस्यांना काढून टाका, म्हणजे मी तुम्हाला काढून टाकेल ना तर तुम्ही मला काढून टाका, असं हा काही उपाय नाही आहे त्याच्यावरचा. दुसरा काय समस्या सोडवण्याचा वेगळा मार्ग शोधा. बिलकुल म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय करू आपण वेगळा काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू. मग त्याच्यानंतर एकामेकांना मारहाण करू असं बिलकुल करायचं नाही. पोलिसात तक्रार करा असंही करायचं नाही. बी याला ऑप्शन परफेक्ट आहे की बसून आपण दोघंही काय करू एक वेगळा काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपला प्रॉब्लेम काय होणार सॉल्व्ह होणार, ठीक आहे. तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे की आमच्या कृती आणि कामगिरीबद्दल केलेल्या नकारात्मक टिप्पणीला रिकामी जागा म्हणतात. म्हणजे मी एखादं काम केलं आणि माझा बॉस काय करताय मला नकारात्मक निगेटिव्ह फीडबॅक देत आहे म्हणा किंवा निगेटिव्ह काहीतरी बोलत आहे तर नेमकं त्याला आपण काय म्हणू त्याला काय म्हणू क्रिटिसिझम म्हणू. काय म्हणू क्रिटिसिझम म्हणू. त्याला टीका म्हणता येईल. म्हणजे नकारात्मक टिप्पणी करणं म्हणजे त्याला आपण म्हणतो टीका. मग कोणी म्हणतो ना हा याच्यावरती टीका
टीका करत आहे. टीका करताय म्हणजे काय, क्रिटिसिझम करत आहे. काय करताय, क्रिटिसिझम करताय, म्हणजे त्याला टीका म्हणता येईल. आता टीका पण दोन प्रकारची असते, ठीक आहे. सध्या पण या प्रश्नापुरतं लक्षात ठेवा, टिप्पण्यांना टीका म्हणतात. काय म्हणतात, टीका म्हणतात. नकारात्मक जर टिप्पणी केली तर त्याला आपण काय म्हणू, टीका म्हणू, ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे बघा, मग क्रिटिसिझम पण दोन तुम्हाला बघायला मिळू शकते. कोणते तर ते सांगतो मी तुम्हाला. बघा, जर एखाद्या व्यक्तीवर कठोर, अन्यायकारक, बरोबर शब्द लक्षात घ्या, अन्यायकारक आणि अतिशय नकारात्मक टीका झाली. कशी झाली, एकदम कठोर, एकदम अन्यायकारक आणि एकदम अतिशय नकारात्मक. म्हणजे काय की एकदम त्या बॉसने त्या आपल्या एम्प्लॉयला एकदम शिव्याच देऊन दिला समजा, ठीक आहे. तुला करता नाही येत, झाला काहीतरी बोलून टाकलं, एकदम नकारात्मक टीका होती. तर त्यांना खूप दुःख होते. बिलकुल बरोबर आहे. मी तुम्हाला जर काय म्हटलं तुम्हाला दुःख होईल, तुम्ही मला म्हटलं मला दुःख होईल, बरोबर आहे. तर ही कोणत्या प्रकारची टीका आहे, ठीक आहे. आता टीका करण्याचे पण काय दोन प्रकार आहे. कोणते, एक असतं अनफेअर आणि एक काय असतं कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिझम असतं. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे काय की जर मी बॉस आहे तुमचा, तुम्ही माझे एम्प्लॉई आहे, तुम्ही माझ्याकडे काम घेऊन आले, स्टुडंटच पकडून जाऊ द्या, मी तुमचे शिक्षक आहे, तुम्ही विद्यार्थी आहे, तुम्हाला एखादा काम दिलं, प्रोजेक्ट दिलं, तुम्ही आले उद्या आणि मला ते पटलंच नाही, मला ते नाही आवडलं, तुम्ही चुकवलं समजा, तर मी तुम्हाला सांगेल की नाही बाबा तुझं हे चुकलं, मग तुला हे असं बरोबर करून टाकावं लागेल, मग याने मग असं होईल. म्हणजे काय मी तुम्हाला सांगत आहे की नाही तुमचं चुकलं, पण तुम्हाला व्यवस्थितपणे सांगत आहे, कन्स्ट्रक्टिव्हली सांगत आहे. पण एक काय मग मी तुम्हाला म्हणेल तुमची शिकायचीच लायकी नाही, तुम्ही सोडून द्या, मग त्याला तुम्ही करू शकत नाही, असं तसं बोलतात. ते काय झालं, अनफेअर क्रिटिसिझम झालं. म्हणजे तुम्हाला काय एकदम वाईट वाटणार आणि जे केलं तेही तुमची करायची इच्छा नाही राहणार, ठीक आहे. दोन प्रकारचं काय असतं, क्रिटिसिझम असतं. याने काय होतं, एकदम डोक्यावर ताण येतं आणि पोरगा शिकणारा पण शिक्षण काय करतो, सोडून देतो, ठीक आहे. तर ही कोणत्या प्रकारची टीका आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कसं झालं, याच्यासोबत अनफेअर झाला. अनफेअर म्हणजे अयोग्य टीका झाली की त्याला एकदम कठोर शब्दात बोलल्या गेलं, एकदम अन्यायकारक बोलल्या गेलं आणि एकदम नकारात्मक बोलल्या गेलं. अशा पद्धतीचं क्रिटिसिझम करायचं नसतं. तर याचा सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की टीकेदरम्यान आपण व्यक्तीसाठी रिकामी जागा राहिले पाहिजे, ठीक आहे. जर एखादा आपल्यावर टीका करत आहे, आपण काय केलं पाहिजे, आपण काल म्हणजे शांत असलं पाहिजे आणि शांतपणे ऐकून पण घेतलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, आपण शांत आणि शांतपणे ऐकून पण घेतलं पाहिजे. म्हणजे याचं बी उत्तर काय असणार, एकदम परफेक्ट असणार, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, प्रियाला तिच्या नवीनतम प्रकल्पाबद्दल तिच्या व्यवस्थापकाकडून रचनात्मक उपयुक्त टीका मिळाली. म्हणजे बघा काय झालं, प्रिया जी होती तिला प्रोजेक्ट होता एक नवीन, तिच्या तिनं प्रोजेक्ट पूर्ण केला. मग काय झालं की तिचा जो व्यवस्थापक होता, म्हणजे काय तिचा मॅनेजर होता, तिला रचनात्मक चांगल्या पद्धतीने सांगत आहे की नाही प्रिया तू हे चुकवलं, मग हे पेज चुकीचं बनवलं, हे प्रिंट चुकीची मारली, मी इथं चुकीचा डाटा भरला, तू याला बरोबर करून टाके. कसं टीका तर करत आहे तुझं चुकलं आहे म्हणून, पण काय कन्स्ट्रक्टिव्ह करताय, बरोबर करताय, रचनात्मक करत आहे, तर तिला त्याचं वाईट वाटायची काही गरज नाही राहील. तर बघा तिने काय करावे, तिने ऐकून घ्यावे, पहिली गोष्ट बरोबर आहे, तिने समजून पण घ्यावे आणि तिच्या व्यवस्थापकाचे आभार पण मानावे. मग तिने आपल्या व्यवस्थापकाला आभार पण मानावं की थँक्यू सर की तुम्ही बरं झालं मला माझ्या चुका काढून दिल्या, म्हणजे जेणेकरून मला शिकायला पण मिळालं आणि मला नंतर याचा भविष्यात फायदा पण होईल. म्हणजे तिने ऑप्शन कशा एकदम बेस्ट आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे की काल्म डाऊन अँड थिंक, शांत व्हा आणि विचार करा, ठीक आहे. आता सॉरी प्रश्न वाचला वाटते मी, पहिलं प्रश्न म्हणतो उत्तर वाचलं. बघा पहिला प्रश्न काय, किशोरच्या व्यवस्थापकाने त्याला सकारात्मक आणि नकारात्मक प्रक्रिया दिली. म्हणजे त्याच्या मॅनेजरनी काय केलं, त्याला सकारात्मक दिली कॉन्फ्लिक्ट आणि काय केलं कॉन्फ्लिक्ट नाही म्हणतात क्रिटिझम आणि नकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह पण बोलला तो आणि निगेटिव्ह पण बोलला. तर किशोर संभ्रमात आहे. किशोर कसा आता संभ्रम, त्याला समजत नाही अरे या माझ्या बॉसला म्हणायचं तर काय, म्हणजे काही ना क्या चाहते हो, त्याला समजत नाही आहे, ठीक आहे. तर त्याने पुढे काय करावे, मग त्याने पुढे काय करायला पाहिजे, बघा त्यांनी काय करायला पाहिजे, शांत राहून विचार करायला पाहिजे, बरोबर आहे का, नेमका म्हणत काय, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे असं करायला पाहिजे. दुसरा ऑप्शन आहे की त्याच्या व्यवस्थापकाकडे दिलेली सकारात्मक मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे त्यांनी जे पॉझिटिव्ह बोलला आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, बिलकुल असं केलं पाहिजे.
पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे, काही चुकला नाही. त्याच्यानंतर व्यवस्थापकाने म्हणजे त्याच्या जे मॅनेजर आहे त्यांनी दिलेले नकारात्मक मुद्दे आहे तेही समजून घेतले पाहिजे. म्हणजे आपल्याला समजणार आहे नाही आपलं नेमकं काय चुकलं, म्हणजे बरोबर आहे तेही त्यांनी सांगितलं, चुकलं आहे तेही सांगितलं, दोन्ही आपल्याला समजून घेणं गरजेचं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तीनही ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर काय राहील, ऑल ऑफ दी अबव असणार. काय असणार, ऑल ऑफ दी अबव. चला नंतरचा प्रश्न आहे, जेव्हा आपण रिकामी जागा असतो तेव्हा आपण संवाद करू शकतो. जेव्हा आपण रिकामी जागा काय असतो तेव्हा संवाद करू शकतो किंवा संवाद करू शकतो नाही, संवाद सुरू करतो. संवाद कधी सुरू करतो, आपण एकदम छोटेसे बच्चे असतो ना, छोटेचे असतो तेव्हापासून आपला काय होते, संवाद सुरू होते. म्हणजे लहानपणीपासून, म्हणजे जेव्हा आपण चिल्ड्रन असतो, छोटे मुलं असतात तेव्हापासून काय करतो आपण, आपला संवाद सुरू करतो. मग ते रडून सांगतो, बोलून सांगतो, हळूहळू बोलायला लागतो, ते छोट्यापणीच काय होतं, आपला संवाद सुरू होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे, रीता तिच्या ग्राहकांशी बोलतात. ठीक आहे, म्हणजे रीता काय करतात, रीता आपल्या ग्राहकासोबत बोलत आहे पण त्याचे म्हणणे तिला समजू शकले नाही, म्हणजे तो ग्राहकाचे म्हणणे समजतच नाही आहे तिला. ठीक आहे, तिने काय करावं. बघा कधी कधी काय असतं, समोरचा एखादी गोष्ट सांगतो पण समोरचा जो ऐकणार आहे त्याची मेंटॅलिटीच नसते, म्हणजे बुद्ध्यांक कसा असतो त्याचा कमी असतो. समोरचा बोलत व्यवस्थित आहे पण त्याला समजतच नाही आहे की नेमका तो समोरचा काय समजतो. म्हणजे जसं एखादा मास्तर आहे, म्हणजे मी समजा शिक्षक आहे, मी समजा शिकवत आहे तर 100 विद्यार्थी जर माझ्या क्लासमध्ये आहे, 99 जणाला पटकन समजते आणि एका जणाला समजतच नाही, मग त्या दोष मग माझ्यासारख्या शिकवणाऱ्या मास्तराचा आहे की त्या एका विद्यार्थ्याचा दोष आहे. तो काय राहील, एका विद्यार्थ्याचा दोष राहील. कारण काय की त्याची लिस्निंग स्किल नाही आहे, तो बरोबर समजूच शकत नाही, त्याला ते इम्प्रूव्ह करावं लागेल. काय करावं लागेल, इम्प्रूव्ह करावं लागेल. तर बरोबर तशाचसारखं की रीता तिच्या ग्राहकाशी बोलत आहे पण त्याचे म्हणणे तिला समजतच नाही आहे रीताला, तो काय म्हणतो. मग रीताने काय करायला पाहिजे, तिचे ऐकण्याचे कौशल्य सुधारले पाहिजे. तिने आपल्या ऐकण्याचे कौशल्य काय केले पाहिजे, सुधारले पाहिजे, जेणेकरून समोरचा काय बोलताय तिच्या डोक्यामध्ये पटापट फिट झालं पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय राहील, बरोबर राहील. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा संदेश ईमेलमध्ये योग्यरित्या शेअर करू शकत नाही, म्हणजे सरळ तुम्ही ईमेल चांगल्या पद्धतीने लिहू शकत नाही आहे. लिहायसाठी मग काय लागतं, तुम्हाला रिटन कम्युनिकेशन लागतं. ठीक आहे, मग आपण कोणते कौशल्य सुधारले पाहिजे, म्हणजे आपण कोणते कौशल्य सुधारले पाहिजे. मग ती लिहिताच येत नाही तुम्हाला, कोणते कौशल्य, बोलायचा काही इथं प्रश्न नाही आला, वाचायचा नाही आला आणि खेळायचा नाही आला. कशाचा प्रश्न आला, लेखन संवादाचा. म्हणजे तुम्हाला रिटन कम्युनिकेशन काय करता आलं पाहिजे, तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागेल, सुधारावं लागेल, तेव्हा तुम्हाला ईमेल व्यवस्थितपणे लिहिता येणार. काही ईमेलमध्ये काय ऑडिओ बनवून पाठवणार नाही, तुम्हाला लिहूनच पाठवावं लागतं. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे की तुम्ही इतरांशी संवाद साधण्यास घाबरता. तुम्ही जर इतरांशी संवाद साधायला जर घाबरत असणार तर या समस्येचे निराकरण करण्याचे काही मार्ग आहेत, काय मार्ग आहेत असं तुम्हाला विचारलं. म्हणजे तुम्हाला संवाद करायला भीती वाटते, संवाद करायला काय होतं, भीती वाटते, तर तुम्ही काय कराल, पहिला ऑप्शन आहे संवादाविषयी तुमची ताकद शोधा. म्हणजे तुम्ही काय करा की आपली स्ट्रेंथ शोधा की नेमकं तुम्ही कशावरती चांगल्या पद्धतीने बोलू शकता किंवा काय तुम्ही व्यवस्थितपणे बोलू शकता. दुसरं की संवादातील तुमची कमकुवतता शोधा, म्हणजेच काय, तुमचं जवळ तुमची विकनेस काय, बोलताना तुम्हाला काही शब्द नाही आठवत, की तुम्हाला हिंदी नाही येत, मराठी नाहीत, इंग्लिश नाहीत, की काही तुम्हाला सुचत नाही, तुमची जे कमजोरी आहे ते शोधा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर सुधारण्याचे मार्ग शोधा आणि तुमच्या कमकुवतेबद्दल अधिक जाणून घ्या. म्हणजे तुम्ही काय करा, सुधारण्याचा प्रयत्न करा आणि आपली विकनेस पण जाणून घ्या आणि त्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही बघितलं तर तिन्ही ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे याचा डी ऑप्शन काय राहील, ऑल ऑफ द अबव एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, सतीश नेहमी त्याच्या व्यवस्थापकाशी वाद घालतो जेव्हा त्याचा व्यवस्थापक त्याला अभिप्राय देतो. अभिप्राय म्हणजेच काय, त्याला फीडबॅक देतो. तर सतीश काय करणार, तर बघा व्यवस्थापकाशी वाद घालतो कधी, म्हणजे व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर, तो काय करता, मॅनेजर अरे नाही तुझं हे चुकलं, म्हणजे एखादा आपण आपल्या दोघांचाच घेऊ, तुम्ही विद्यार्थी आणि मी टीचर आहे, मी तुम्हाला सांगताय अरे नाही तुझं हे चुकलं, तू असं नव्हतं करायला पाहिजे, आणि तुम्ही काय करताय, माझ्याशी बहस करताय, वाद करताय माझ्याशी. सर बघ तुम्हाला काय समजते, मग मी असं केलं, एवढी मेहनत केली, माझी मेहनत वाया गेली, असं झालं तसं, तुम्ही 4 गोष्टी मलाच सांगत आहे, पण अशा वेळेस तुम्ही तसं करायला पाहिजे का, असं तुम्हालाच प्रश्न विचारायचा. आता सतीशच्या ठिकाणी तुम्ही आहे, तर सतीश काय करणार किंवा सतीशने काय करायला पाहिजे, तर बघा एका आणि समजून घ्या. सतीशने काय करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे, त्याने काय करायला पाहिजे, ऐकून घ्यायला पाहिजे आपला मॅनेजर काय बोलताय आणि त्याला समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे याचं हे उत्तर बरोबर असायला पाहिजे. त्याच्यानंतर रागावणे, त्यांना रागवावं बिलकुल नाही, चिंताग्रस्त वाटावं पण नाही,
नाही आणि त्याच्या व्यवस्थापकाला टाळावं, अवॉइड करावं असं पण त्यांनी करू नये. त्यांनी काय करावं, व्यवस्थितपणे ऐकून घ्यावं आणि समजून घ्यावं. ठीक आहे. तर हा 50वा प्रश्न होता आपल्या चौथ्या चॅप्टरचा म्हणजेच कम्युनिकेशन स्किलचा. तर अशा पद्धतीने आपला हाही चॅप्टर काय झाला, संपलेला आहे. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण काय केलं, पूर्ण आपले 5 चॅप्टर संपलेले आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 6. तर याच्यानंतर आपण 5व्या चॅप्टरला काय करू, कंटिन्यू करू. ठीक आहे. इथे सेशन आपलं संपलं. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, माझं काम झालं, तुमचं काम बाकी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, लाईक करा. तुमच्या मित्र शिकत असलेल्याच विद्यार्थ्यांपर्यंत काय करा, शेअर करा आठवणीने. म्हणजे तुमचं काम आहे ते, ॲक्च्युअली माझं काम संपलं ना. आणि जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असणार, सजेशन असणार, तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. तर कमेंट सेक्शनमध्ये पण कमेंट करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट कंटिन्यू व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.